श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. बघा, बऱ्याच वेळेला आपल्या आजूबाजूची काही मंडळी सांगतात की पितरांची सेवा करा, नाही तर पितृदोष लागेल. किंवा बऱ्याच वेळेला आपण ॲस्ट्रोलॉजरकडे जातो, ब्राह्मणाकडे जातो, गुरुजींकडे जातो, तेही आपल्याला सांगतात की तुम्हाला पितृदोष आहे. तर आज मी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला सांगणार आहे की पितृदोषाची लक्षणं काय आहेत आणि आपण घरच्या घरी कसं ओळखू शकतो की आपल्याला पितृदोष आहे. बघा, बऱ्याच वेळेला काय होतं की आपण सेवा करतो, पारायण करतो, उपाय करतो, केंद्रामध्ये जातो, म्हणजे कोणी आपल्याला दत्त महाराजांची सेवा सांगितली ती करतो, कोणी देवीची सेवा सांगितली ती करतो, कोणी इथे जाऊन हा विधी करा म्हटलं तो विधी करतो, ही एवढी पारायण करा म्हटलं ती पारायण करतो. पण आपल्या घरातील, आपल्या आयुष्यातील ज्या अडीअडचणी आहेत त्या कधी संपुष्टातच येत नाहीत. आणि एक वेळ अशी येते की ज्या वेळेला आपल्याला वाटतं की ही सेवा, उपाय, ही पारायणं काहीच नसतात, हे नुसतंच आहे, याने काहीच होत नाही. मी तर एवढ्या वर्षापासून सेवा करत आहे, मी तर एवढी पारायणं केली आहेत, पण माझ्या आयुष्यात तर काहीच फरक पडलेला नाही आहे. तर अशी जर वेळ तुमच्यावर आलेली असेल किंवा अशा जर गोष्टी तुमच्यासोबत घडत असतील तर तुम्हाला पितृदोष आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्या घरामध्ये अगदी सुंदर दिसायला मुलगा असतो किंवा मुलगी असतो, त्यांचं शिक्षणही झालेलं असतं व्यवस्थित, पण त्यांचं वय उलटून जातं तरीही त्यांचं लग्न होत नाही. किंवा तो मुलगा असेल, ती मुलगी असेल, ती स्वतःहून म्हणजे लग्नासाठी तयार होत नाही. किंवा बघा, मुलगा मुलगीसाठी स्थळं येतात पण फक्त बघून जातात, समोरून होकार येत नाही. किंवा बऱ्याच वेळेला स्थळ येतच नाहीत. असं जेव्हा होतं, एकंदरीतच काय, तुमच्या घरामध्ये मंगल कार्य होत नाही, मंगल कार्य होण्यास अडीअडचणी, अडथळे येतात, तेव्हा तुम्ही समजून जायचं की तुम्हाला पितृदोष आहे. आणि या गोष्टी म्हणजे मुलामुलींच्या लग्नासाठी तुम्ही सर्व सेवा केल्या, उपाय केल्या, तरीही म्हणजे ते मंगल कार्य होत नाही आहे, लग्न जमत नाही आहे, त्यावेळेला तुम्ही समजून जायचं की तुम्हाला पितृदोष आहे. पुढची गोष्ट म्हणजे काय, स्वतःचं घर घेण्यासाठी अडचणी. म्हणजे तुम्ही कमावता चांगला आहात, तुमच्या घरामध्ये तुम्ही नवरा बायको कमावता आहात, अजून कमावती मंडळी आहे, म्हणजे इन्कम चांगली आहे, तुम्ही घर घेण्याचा विचारही करत आहात, अगदी 99% सगळ्या गोष्टी होतात, पण तिथे काहीतरी अडचण येते आणि परत रिटर्न म्हणजे शून्यावर येतं. एकंदरीतच काय, तुम्हाला घर घेण्यासाठी अडचणी येतात, तुमचं स्वतःचं घर होत नाही. सगळं व्यवस्थित असून सुद्धा, सगळे उपाय, सगळ्या सेवा करून सुद्धा जर तुमची वास्तू होत नसेल, तुमचं स्वतःचं घर होत नसेल, तर तुम्ही समजायचं की तुम्हाला पितृदोष आहे. आता पुढची गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये सतत म्हणजे नवरा बायकोमध्ये तरी भांडणं आहेत, सासू सुनामध्ये भांडणं आहेत, मुलगा किंवा वडिलामध्ये भांडणं आहेत, किंवा मुलगी किंवा आईमध्ये किंवा भावा बहिणीमध्ये, एकंदरीतच काय, घरामध्ये भांडण तंटा आहे. घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी आहे, तुम्ही दवाखाना करताय, पण त्या तुम्ही जो म्हणजे ट्रीटमेंट घेताय, त्या ट्रीटमेंटला त्या व्यक्तीचं शरीर प्रतिसाद देत नसेल, तुमच्या घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नसेल, तो आजारपणाला जात असेल, तो कोर्ट कचेरीला जात असेल, तेव्हाही समजून जायचं की आपल्या घरामध्ये आपल्याला पितृदोष आहे. आणि जेव्हा आपल्याला पितृदोष असतो, पितृदोष लागतो, तो पितृदोष आपल्या 3 पिढ्यांचा आपल्याला लागत असतो. आणि जेव्हा आपण आपल्या पितरांची सेवा करत असतो तर त्या सेवेचा स्वीकार आपले 3 पिढ्यांचे पित्र करत असतात. बघा, आणि बऱ्याच वेळेला काय होतं की आपण अगदी दानधर्म करतो, प्रामाणिकपणे कष्ट करत असतो, अगदी म्हणजे काहीही असं तोलझोल न करता, म्हणजे काही म्हणजे असं हे न करता आपलं काम प्रामाणिकपणे करत असतो, तरीही त्या कष्टाचं आपल्याला फळ मिळत नाही. म्हणजे आपल्या मागून येऊन एखादी व्यक्ती नोकरी असेल किंवा बिझनेस असेल तो स्टार्ट करते आणि त्यामध्ये ती पुढे जाते, पण आपण आहेत त्याच पोझिशनला आहेत त्याच स्थितीत आहेत, तर अशा वेळीही आपल्याला पितृदोष असू शकतो. बऱ्याच वेळेला बघा, आपला मुलगा असेल, मुलगी असेल, म्हणजे ती शिक्षण झालेलं असतं पण ती इंटरव्ह्यू देते, किंवा आपण त्या व्यक्तीला बिझनेस एखादा चालू करून देतो तर त्या बिझनेसमध्ये सतत नुकसान होतं. इंटरव्ह्यू देते पण सिलेक्शनच होत नाही आहे जॉबसाठी, किंवा सिलेक्शन झालं तरी आपला जो दर्जा आहे, म्हणजे तुम्हाला वाटत असेल की मला एवढं पॅकेज मिळायला हवं या कंपनीत, पण त्यापेक्षा आपल्याला कमी म्हणजे गोष्टीवर, कमी पॅकेजवर जॉब मिळतं. म्हणजे आपली जी लेवल आहे त्या लेवलप्रमाणे आपल्याला पोझिशन मिळत नाही किंवा पॅकेज मिळत नाही. आणि आपल्या मागून येऊन एखादी व्यक्ती, मुलगा मुलगी असेल, त्यांचं सिलेक्शनही होतं, त्यांना जॉबही लागतं, त्यांचं लग्नही होतं, ते पुढे जातात, त्यांची प्रगती होते, आणि आपण आहे त्या स्थितीमध्ये, आहे त्याच परिस्थितीमध्ये राहतो. तर अशा वेळीही आपल्याला
पितृदोष असू शकतो. पुढची गोष्ट म्हणजे आपलं मेडिकल सगळं ओके आहे, पण आपल्या मुलाला असेल, आपल्या मुलीला असेल, संतान प्राप्ती होत नसेल, संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम येत असेल, किंवा गर्भधारणा होते पण तो गर्भ टिकत नसेल, किंवा गर्भधारणा झाली, मुलगा मुलगीही झाली पण तो म्हणजे अपंग होत असेल, किंवा बघा बरेचसे आजार त्या बाळाला होत असतील, व्यंग बाळ जन्माला येत असेल, तर अशा वेळीही आपल्याला पितृदोष असू शकतो. त्यामुळे आता बघा भाद्रपद पौर्णिमेपासून ते सर्व पितृ अमावस्यापर्यंत पितृपंधरवाडा आहे, म्हणजेच काय पितृपक्ष आहे. या सर्व गोष्टी आणि अजून बऱ्याच गोष्टी, म्हणजे तुमचं एखादं काम, म्हणजे तुम्ही कोणतंही काम, छोट्यातलं छोटं असू द्या, मोठ्यातलं मोठं असू द्या, ते काम तुम्ही घेताय, त्यामध्ये तुम्हाला 100 अडचणी येत आहे. बरं ठीक आहे, त्या अडचणींचा सामना करून तुम्ही ते काम करताय, ते काम अगदी 99% जातं आणि तिथे काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि परत तुम्हाला शून्यावर यावं लागतं. म्हणजे तुम्हाला यशाचं शिखर गाठता येत नाही. तुम्ही आहे त्या परिस्थितीमधून पुढे जाण्याचा प्रयत्न करताय, पण पुढे जाण्याचा तुम्हाला मार्गच मिळत नाहीये, किंवा तुम्हाला मार्ग भेटला आहे, तुम्ही त्याच वाटेवर चालत आहात, पण तुम्हाला तिथे यश मिळत नाही, सक्सेस मिळत नाही. अशा वेळेला तुम्हाला पितृदोष असू शकतो. आणि या सर्व गोष्टींचा जर सामना तुम्हाला किंवा तुमच्या परिवारामध्ये कोणाला करावा लागत असेल, किंवा आपल्या आजूबाजूला कोणाला करावा लागत असेल, तर या पितृपक्षामध्ये, या पितृपंधरवाड्यामध्ये आपल्या पितरांची जमेल तशी सेवा करा, दानधर्म करा. आणि या पितृपक्षामध्ये काय गोष्टी करायच्या किंवा काय गोष्टी करायच्या नाही, पितरांची सेवा कशी करायची, कोणते उपाय करायचे, हे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेले आहेत आणि ते येत राहणार आहेत. त्यामुळे ते सर्व व्हिडिओ तुम्ही बघा. आणि जे सर्व व्हिडिओ येणार आहेत त्या प्रत्येक सेवा तुम्ही केल्याच पाहिजे असं नाही. त्यातील जी सेवा, जो उपाय तुम्हाला वाटेल की हा माझ्यासाठी आहे, तो उपाय, ती सेवा तुम्ही अगदी श्रद्धेने, विश्वासाने करा. नक्कीच तुमच्या त्या सेवेचा स्वीकार तुमचे पित्र करतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये ज्याही काही अडीअडचणी आहेत त्यांचा नाश करून तुम्हाला सौभाग्याची प्राप्ती करून ते देतील. पण बघा, असं नाही की तुमचे जे जिवंत आईवडील आहेत त्यांना तुम्ही त्रास देत आहात, वेळेवर त्यांना खाण्यापिण्यासाठी देत नाहीत, त्यांचा दवाखाना करत नाहीत आणि तुम्ही आपल्या पितरांची सेवा करत असाल तर याचा काहीही उपयोग होणार नाही. त्यामुळे जर आपले आईवडील असतील, सासू सासरे असतील, अजून कोणी आपल्या घरामध्ये वृद्ध मंडळी असतील, त्यांचा मान सन्मान ठेवा. किमान त्यांना 2 वेळेला वेळेवर जेवणासाठी द्या, त्यांचा दवाखाना, औषध पाणी वेळेवर करा. तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता पडणार नाही, तुम्हाला पितृदोष कधीच लागणार नाही. पण जर तुम्ही जिवंतपणे त्रास देताय आणि ते वारल्यानंतर जर ही सेवा कर, ती सेवा कर, तो उपाय कर, हा उपाय करताय, तर याला काहीही अर्थ नाही आहे. पण बघा, सर्वात महत्त्वाचं असतं की म्हणजे प्रार्थनेमध्ये खूप शक्ती आहे. भले तुमच्या पितरांचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल, सगळं चांगलं होईल, पण मनामध्ये कुठेतरी एक आपल्या स्वतःला राहील की मी ते जिवंत असताना त्यांचा हा छळ केलेला आहे. कुठेतरी आपल्या मनामध्ये आपला एक कोपरा नाराज होईल, आपलं स्वतःचं कर्म खराब होईल. त्यामुळे अशी गोष्ट करू नका. जे आपल्या घरामध्ये आजूबाजूला वडीलधारी मंडळी आहेत त्यांचा मान राखा, त्यांना सन्मान द्या. ते आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा, 2 वेळ त्यांना जेवायला द्या, त्यांचा दवाखाना करा. आणि म्हणजे ते नंतर दिवंगत झाल्यानंतर विधिवत जे त्यांचं म्हणजे विधी असतो तो विधी करा. आणि वर्षातून जो पितृपंधरवाडा येतो त्यामध्ये आपल्या पितरांच्या नावाने तर्पण विधी करा, श्राद्ध करा, दान करा. जे जमेल ते आपल्या पितरांच्या नावाने दान करा. आणि काहीच जर शक्य नसेल तर आपल्या पितरांचं अगदी स्मरण करून ज्या काही आपल्याकडून चुका झालेल्या आहेत त्याबद्दल क्षमा माफी मागा आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. कृतज्ञता व्यक्त का करायची? कारण आपण जे बघा ऐश्वर्य वैभव आहे, आपण जे म्हणतो वडिलोपार्जित वाडा आहे, वडिलोपार्जित जमीन आहे, वडिलोपार्जित हे आहे, तर ते कोणामुळे आहे? ते आपल्या पितरांमुळेच आहे. मग त्यांच्याकडून जेही काही आपल्याला मिळालेलं आहे त्याबद्दल त्यांचे म्हणजे कृतज्ञता व्यक्त करा आणि झालेल्या चुकांबद्दल माफी मागा. नक्कीच आपले पित्र तुमची जे सेवा करताय त्या सेवेचा स्वीकार करतील आणि पितृदोषामुळे तुमच्या काही आयुष्यामध्ये, जीवनामध्ये ज्याही काही वाईट गोष्टी घडत आहेत, अडीअडचणीत, संकटांचा तुम्हाला सामना करावा लागत आहे, त्या गोष्टी दूर होऊन पितृकृपेने तुम्हाला सौभाग्याची प्राप्ती नक्कीच होईल.
पण अजून एकदा सांगते, सर्वात महत्त्वाचं जे आपली माणसं आहेत त्यांचा मान सन्मान राखा. त्यांना आल्यावर पाणी पिण्यासाठी विचारा, जेवणासाठी विचारा, 2 शब्द गोड बोला, हेच सर्वात महत्त्वाचं आहे. नाही तर तुम्ही जी जिवंत माणसं आहेत, जी आपली माणसं आहेत, त्यांना त्रास देता आणि पितरांची सेवा करता, याला काहीही अर्थ नाही आहे. श्री स्वामी समर्थ.